संतपट हे आपल्या आध्यात्मिक इतिहासात मोडतात. ओके. कारण संतांनी जे निर्माण करून ठेवलं आहे तो इतिहास आहे, तो आपण दाखवू शकतो, त्याच्या खाणाखुणा दाखवू शकतो. आई, बहीण, पत्नी या कशा पाठवत असतील आपल्या पुरुषांना घरातल्या. तर मग मला ते उलगडत गेलं की याच्या मागे संतांनी केलेलं प्रचंड काम आहे. परमात्म्याने जणून त्यांच्यात तोंडून बोलावं अशा प्रकारचे शब्द आहेत, म्हणून ते अभंग आहेत. म्हणजे आपण रचलेल्या कविताच होतील आज सुद्धा. आपण इतिहासाकडे बघितल्यावर लक्षात येईल की 16वं वर्ष मोक्याचं होतं त्यांच्यासाठी. ज्ञानेश्वर माऊली असोत, छत्रपती शिवाजी महाराज असोत, या सगळ्या मोठ्या प्रभृतींनी 16व्या वर्षी काम सुरू केलं. सिनेमा असेल किंवा नाटक असेल किंवा कादंबरी असेल, हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. कारण ते तुमच्या भावनांचाच ठाव घेतं. मुळात आपल्याला आश्चर्य वाटेल की शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी वाचवलं. आता आपल्याकडे ना सर्रास एक स्टाईल आली आहे, त्याच्यामध्ये आपण म्हणतो हा ही दंतकथा आहे, ही आख्यायिका आहे. अहो पण त्याचं बॉम्बे गॅजेट आहे. डोळच श्रद्धा अभ्यासात नाही येते, आणि ती श्रद्धा एकदा तुमचा अभ्यास पक्का असेल तर ती श्रद्धा तुम्हाला बळ देते. ती मुलं मोबाईल चार्ज नसेल तर डिस्चार्ज झाला तर फ्रस्ट्रेट होतात, डिप्रेशनमध्ये जातात. तर याच्यासाठी संत महत्त्वाचे आहे. केला आमच्या संतांनी चमत्कार, तो चमत्कार विज्ञानाच्या जोरावर असेल तर त्यातलं विज्ञान शोधा. माझं म्हणणं ते की आपल्या समोरचं चॅलेंज ते आहे की त्यातलं विज्ञान शोधूया. तुटो हे मस्तक फुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये, तो मी लावून ठेवला. आणि खोटं नाही बोलत, 3-1 तास 4 तास पाऊस थांबला, आम्हाला उघडीप मिळाली. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न करू असं म्हणणारे संत तुकाराम आता वेगळ्या अर्थानं दिग्पाल आपल्यासमोर घेऊन येतो अभंग तुकाराम मधून. कारण आजही रिलेव्हंट वाटावा असा असणारा कवी आणि त्याचं तत्वज्ञान या ह्याला, कारण तुकासेजमध्ये दीपूचित्रेंनी ज्या पद्धतीने त्यांना मांडण्याचा प्रयत्न केलाय, आणि अर्थात तुकारामांचं 16व्या शतकापासून आत्तापर्यंतचं असणं, ते प्रवाहित होणं आणि ते कालातीत असणं, ह्यामध्ये खरी तर गंमत आहे. पण नेमकं सिनेमामध्ये काय उलगडलंय हे दिग्पालकडून जाणून घेऊया. दिग्पाल, खूप खूप स्वागत आहे लेट्सअपमध्ये. आणि विशेष करून म्हणजे तू ज्या पद्धतीने, ज्या झपाटलेपणाने हे सगळं करत असतोस, मग एकीकडे शिवराज अष्टक असेल, एकीकडे संत तुझं सिनेमांचं उलगडणं आहे, कशा अर्थाने हे सुवर्ण अध्याय तुला खुणावतात आणि तू त्याकडे कसा आकर्षित होतोस? सर्वप्रथम आम्ही आता सुरुवात केली आहे हे म्हणायला की रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या ज्या सगळ्या आपल्या परंपरा आहेत, या सगळ्या परंपरा आपल्या DNA मध्ये आहेत असं आपण मानतो. आणि त्यामुळे या प्रकारचे चित्रपट जेव्हा मी करतो, या ऐतिहासिक चित्रपट किंवा संतपट, आता संतपट म्हटल्यावर पटकन आपण त्याला मायथॉलॉजी असं आपल्या तद्दन भाषेत म्हणतो, पण ॲक्च्युली तसं नाही आहे. मायथॉलॉजी म्हणजे पुराणं, आणि संतपट जे आहेत ते संतपट हे आपल्या आध्यात्मिक इतिहासात मोडतात. ओके. कारण संतांनी जे निर्माण करून ठेवलं आहे तो इतिहास आहे, तो आपण दाखवू शकतो, त्याच्या खाणाखुणा दाखवू शकतो, त्याचे पुरावे दाखवू शकतो. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या संतपटातनं मांडणं फार महत्त्वाचं वाटतं मला. श्री शिवराज अष्टक जे निर्माण करायला आम्ही घेतलेलं आहे, आपण सगळ्यांनीच, म्हणजे आता म्हणायला हरकत नाही, कारण सुरुवात मी केली होती, आता आपण सगळेच जण म्हणजे त्याच्यामध्ये सामील झालेले आहोत. म्हणजे तुम्ही लोक जे पोचवता ते सगळ्या लोकांपर्यंत, हे सगळे, आणि प्रेक्षकसुद्धा, या सगळ्यांच्या मालकीचा आता श्री शिवराज अष्टक आहे. 5 चित्रपट झालेत, 6वा चित्रपट चित्रीकरणाच्या दरम्यान आहे आत्ता. आणि त्याच्या बरोबरीने जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा जाणवलं की हे जे सगळे वीर आहेत, हे सगळे वीर अत्यंत सामान्य घरातनं आले होते सुरुवातीला. छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा एक जहागीरदाराचे पुत्र म्हणून समोर येतात सुरुवातीच्या काळामध्ये, परंतु तिथपासनं ते अभिषिक्त छत्रपती हा जो प्रवास आहे तिथं, किंवा आपण तानाजी मालुसरेंचं उदाहरण घेऊ की तानाजी मालुसरे एक सामान्य शेतकरी घरात येऊन सुभेदारांपर्यंतचा प्रवास आहे. असे अनेक असंख्य वीर आपल्याला दिसतात. हा जो प्रवास आहे हा मला कायम प्रश्नात टाकायचा की हे तयार कसे झाले. आजूबाजूला ज्या 5 पातशाया आहेत त्या बलाढ्य आहेत, ज्यांच्याकडे असंख्य सैन्य आहे, भरपूर खजिना आहे, दारुगोळा सामग्री सगळ्यांनी ते रेलचेल आहे त्यांची. आणि असं असताना हे यांच्याशी लढायला या घरातल्या बायका, म्हणजे आई, बहीण, पत्नी, या कशा पाठवत असतील आपल्या पुरुषांना घरातल्या. तर मग मला ते उलगडत गेलं की याच्या मागे संतांनी केलेलं प्रचंड काम आहे. हो. आपल्या सगळ्या संतांनी 700 वर्ष, ज्ञानेश्वर माऊलींपासून तुकाराम महाराजांपर्यंत, म्हणजे आजपर्यंत आपण जर म्हटलं 700 वर्ष, तर हे प्रचंड काम त्यांच्या साहित्यातनं करून ठेवलं आहे.
त्यांच्या कवनांमधनं करून ठेवलं आहे. बघा आता आपल्याला हे लक्षात येतं की संत हे खूप चांगले संगीतज्ञ आहेत. त्यांना कळतंय की समाजावर पटकन परिणाम करणारी गोष्ट काय तर संगीत आहे, म्हणून कवनं रचली गेली. आता ही कवनं म्हणजे काय, आपल्यासारख्या कवींनी केलेली चंद्रसूर्याची तारीफ नाही आहे. बरोबर आहे. ही कवनं म्हणजे अत्यंत आध्यात्मिक उंचीला पोचल्यानंतर बुद्धीचा लवलेशही न वापरता परमात्म्याने जणून त्यांच्यात तोंडून बोलावं अशा प्रकारचे शब्द आहेत, म्हणून ते अभंग आहेत. म्हणजे आपण रचलेल्या कविताच होतील आज सुद्धा, कारण त्या काही दिवसांनी जाणार आहेत, विरणार आहेत हवेत. परंतु तुकारामांचे अभंग होतात, कारण ते कुठल्या तरी एका विशिष्ट जाणीवेच्या पातळीतनं आलेले आहेत. आणि त्यामुळं तुकाराम अभंग आहेत आणि अभंग तुकारामांचे आहेत असं आपल्याकडे म्हटलं जातं. तर हा जो तत्त्वज्ञानाचा भाग आहे सगळा, या तत्त्वज्ञानातनं हे वीर उभे राहिले. आणि म्हणून मला असं जाणवलं की हे वीर ज्या काळामध्ये वयाच्या ज्या टप्प्यावर हे ऐकत असतील तत्त्वज्ञान, 16 वर्ष, 14 वर्ष, 15 वर्ष, 17 वर्ष, तर ह्या वयाच्या टप्प्यातल्या मुलांसाठी आपण सोपेपणाने संतपट आणूया. आणि मग समाजाची जबाबदारी आता सुरू होते की मी माझं काम केलं, संतपट आणलाय, तो आपल्या घरातल्या टीनेजर्सना दाखवला पाहिजे. आपण जे नेहमी म्हणतो की 16वं वर्ष धोक्याचं, मग त्या काळात टीनेजमध्ये जे काही शारीरिक बदल होतात, हॉर्मोनल चेंजेस होतात, मानसिक बदल होतात, त्याच्यामुळे मुलं वाया जाण्याची शक्यता असते, म्हणून पालक खूप लक्ष ठेवून असतात त्या काळात. तर मला उलट वाटतं की आपण इतिहासाकडे बघितल्यावर लक्षात येईल की 16वं वर्ष मोक्याचं होतं त्यांच्यासाठी. ज्ञानेश्वर माऊली असोत, छत्रपती शिवाजी महाराज असोत, या सगळ्या मोठ्या प्रभृतींनी 16व्या वर्षी काम सुरू केलं. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज असोत, त्यांचा जो शोध आहे स्वतःचा, हा 16व्या वर्षी सुरू झाला. ही सवय आपण आपल्या घरातल्या तरुणांना लावली तर कदाचित पुढचा समाज चांगला दिसेल, वेगळा दिसेल, ज्याची आपण अपेक्षा करतो. आणि त्यासाठी हे चित्रपट प्रेरणा देतील. हे चित्रपट म्हणजे संपूर्ण काय म्हणू त्याला, डॉक्युमेंटेशन, ऐतिहासिक डॉक्युमेंटेशन नाही आहे. त्यात थोडासा कल्पनेचा भाग आहे, थोडासा जे काही माऊलींकडनं क्रिएटिव्हिटी मिळाली आहे त्याचा भाग आहे, परंतु हे कल्चरल डॉक्युमेंट नक्की आहेत. आणि कल्चर आपल्याला सांगतं काय करायचं आहे, म्हणून त्याला कल्चर म्हणतो आपण, संस्कृती म्हणतो. तर या पद्धतीने हे चित्रपट मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि खरं सांगायचं तर आता हा अभंग तुकाराम हा 8वा चित्रपट प्रदर्शित होणार. तर त्यामुळे 8 चित्रपटाच्या या सगळ्या प्रवासात आता करिअर बऱ्यापैकी मागे पडले. आता थोडंसं मिशन सारखं आमच्या सगळ्या टीमचं झालंय. म्हणजे फक्त मीच, फार मोठं स्टेटमेंट आहे. हा, पण हे खरंच आहे. म्हणजे आम्ही कुठल्याही प्रकारचा नफा तोटा, त्याच्यातनं होणारा लाभ, या सगळ्याच्या पलीकडं आता या सगळ्याकडे बघतो. आणि त्यामुळे तुम्हाला जाणवत असेल की म्हणजे तुम्ही सपोर्ट करता, पण बाहेरून तुम्ही छान आम्हाला गाईड करत असता, बघत असता, तेव्हा तुम्हाला जाणवत असेल की ही माणसं आता वेडी झाली आहेत चांगल्या अर्थाने. आणि वेडी माणसं इतिहास घडवतात, हा नेहमीचा अध्याय आहे खरं तर. त्यामुळे आता ते मिशन सारखं आम्ही त्याच्याकडे बघतो आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. निश्चित या सगळ्यामध्ये भोवताल हा विसरता येत नाही. आणि भोवताली असलेल्या भावना हल्ली इतक्या फ्रजाईल झाल्यात, संवेदना असतील, भावना असतील, दुखावणं, ह्या सगळ्यात अशा काळामध्ये तुम्ही जे काम करताय आता दिग्पाल, ते इतकं म्हणजे कल्चरल डॉक्युमेंट तुम्ही म्हणताय, पण ह्या सगळ्यात आत्ता हे करत असताना भावना दुखावणं या अवतरणाकडे तुम्ही कशा अर्थानं पाहता? कारण समाज, त्याचे 2 असलेले विभाग, त्यांचा असणारा प्रत्येकाचा एक विचार बैठक, त्याला धरून त्यांची असणारी धारणा आणि त्याच्यानंतर असणारं कलाकृतीकडे कलाकृती म्हणून बघण्याचा असणारा एक निकोप दृष्टिकोन कुठेतरी हरवत चालला असं वाटतंय का? आणि त्या सगळ्याबद्दल तुम्ही बोलावं असं मला वाटतं. नक्कीच हरवत चाललाय असं मला वाटतं की निकोप दृष्टिकोनातनं कलाकृती बघणं, त्याचं मूल्यमापन जरूर समाजाने केलं पाहिजे. कारण काय नेमकं मांडण्याचा प्रयत्न आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला ती कलाकृती अव्हेरण्याचा पूर्ण अधिकार आहे की मला नाही आवडली, फेअर इनफ, मला चालू शकतं हे विधान, पण त्याबद्दलच्या काही अतिरेकी स्वरूपाच्या ज्या रिॲक्शन्स आता येऊ लागल्यात किंवा येताना दिसत आहेत, तर मला असं वाटतं की तुम्ही कलाकृतीतनं काय म्हणायचं ते समजून घ्या. त्यातलं मत तुम्हाला पटत असेल तर ते ठेवा, नसेल तर टाकून द्या. इतकं सोपं आहे. पण तसं होत नाही. याचं कारण सिनेमा असेल किंवा नाटक असेल किंवा कादंबरी असेल, हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. कारण ते तुमच्या भावनांचाच ठाव घेतं मुळात. आणि जर त्या भावना दुखवत असतील
तर ही दोन्हीकडची जबाबदारी बनते. म्हणजे ही फिल्म मेकर्सची पण जबाबदारी आहे की तुम्हाला जे सांगायचं आहे, सांगणं जे आहे त्याच्यामध्ये तुमची मांडणी हाच महत्वाचा भाग असतो. बरोबर. ऐतिहासिक घटना तुम्ही बदलू शकत नाही, कारण तो अधिकार आपल्याला कोणालाच नाही. मग त्याची मांडणी, इंटरप्रिटेशन ज्याला आपण म्हणतो, तर ते इंटरप्रिटेशन हे जास्त महत्त्वाचं ठरतं जेव्हा त्याच्याशी भावना निगडीत असतात. विशेषतः आम्ही ज्या पद्धतीचं काम करतोय आता ऐतिहासिक चित्रपटांमध्ये, तर त्याच्यामध्ये लोक का चिडतायत, लोक का भावनाशील होत आहेत, याचं कारण त्यांच्या जगण्याचा आधार या व्यक्तिरेखा आहे. हे जर फिल्म मेकरनी समजून नाही घेतलं तर गडबड होणार आहे. कारण आपल्याला काय वाटतं की नाही, आम्हाला कलात्मक स्वातंत्र्य नाही का, अमुक एक व्यक्ती, अमुक एक संत मांडायचा किंवा अमुक एक संताचं काय गीत अशा पद्धतीने वापरायचा, अभंग अशा पद्धतीने वापरायचा, असा आम्हाला अधिकार नाही का? जरूर आहे. पण त्याच्यावरती गेल्या अनेक पिढ्या, शेकडो वर्ष, हजारो वर्ष आपला समाज जगतो आहे, हे कसं विसरून झालेलं आपल्याला कलाकार म्हणून. त्यामुळे त्या भावना जपणं हे सुद्धा आपल्या जबाबदारीचं काम आहे. आणि म्हणून काय करता येईल, तर तुमची जी कलात्मक स्वातंत्र्याची बाब आहे, ती सगळी बाब पूर्ण करत असताना त्यामध्ये स्वाभाविकपणे माणूस म्हणून सुद्धा हे बघितलं पाहिजे की जे आपण नॉर्मल आयुष्यात करू इच्छितो, जे संतांनी सांगितलं की समोरच्याला दुखवू नका ना. तुम्ही एखादी गोष्ट खटकत असेल, चुकत असेल समाजातली, तर ती दाखवण्याचे मार्ग आहेत. तर ते दाखवताना तुम्ही परखडपणे मांडा, त्याच्यासाठी घाबरायची गरज नाही. काही वेळेला तुम्हाला तुकोबांसारखं भले तरी देव करावं लागेल. मग तुकोबांनी जसं म्हटलं की मऊ मेळावणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास होऊ शकला पाहिजे, पण त्याच्यासाठी अभ्यासाचा आधार लागेल का नाही. मला वाटलं म्हणून हे या अशा प्रकारच्या व्यक्तिरेखांच्या बाबतीत नसतं आणि नसलं पाहिजे कुठल्याही कलाकाराच्या मनात. मला वाटलं म्हणून मी हे केलं नाही, त्याला एक आधार पाहिजे. जसं आपण आत्ता अभंग तुकाराम हा चित्रपट मांडत असताना देहू संस्थांच्या सगळ्या विश्वस्तांचं मार्गदर्शन घेतलं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यातले मला वाटणारे भाग मी त्यांना वाचून दाखवले, स्क्रिप्ट पूर्ण वाचलं त्यांच्यासमोर. चित्रीकरणाच्या दरम्यान त्यांच्यापैकी काही जण उपस्थित होते आणि ते अत्यंत भारावून जात होते प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येक संवादाला, जेव्हा आम्ही ते परफॉर्म करत होतो, चित्रित करत होतो. आणि प्रशांत महाराज मोरे जे देहूचे आहेत आत्ता, ते आमचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलं. सचिन दादा पवारांनी कीर्तनकार म्हणून त्यांचं नाव गाजलं, त्यांनी मार्गदर्शन केलं. हे का केलं, कारण मला काय पोचवायचं हे माझ्या डोळ्यासमोर क्लिअर आहे. आणि ह्याच्यामध्ये जे पुरावे मिळाले त्याच्यामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल की शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी वाचवलं. आता आपल्याकडे ना सर्रास एक स्टाईल आली आहे, त्याच्यामध्ये आपण ही दंतकथा आहे, ही आख्यायिका आहे. अहो पण त्याचं बॉम्बे गॅजेट आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सीचं पुण्या गॅजेटमध्ये त्या घटनेचा तसाच्या तसा उल्लेख आहे की शिवाजी महाराज कीर्तन ऐकायला आलेले असताना तुकाराम महाराजांनी पंढरपूरच्या विठोबाच्या साह्याने त्यांना वाचवलं, असं इंग्रजांनी लिहिलंय 1885 साली. तर ती घटना, मग ते गॅजेट आहे म्हणून आम्ही मान्य करणार, पण मग आमच्या संप्रदायाने सांगितलं म्हणून आम्ही मान्य नाही करणार. हा जो एक दुटप्पीपणाचा भाग आहे तो टाळून आपल्या तरुणांपर्यंत या अभंगातल्या प्रेरणा नेणं हा या चित्रपटाचा भाग आहे. आणि हाच अशा प्रकारच्या कलाकृतींचा उद्देश असला पाहिजे असं मला वाटतं. भावनाप्रधान होऊन दोन्ही पद्धतीने म्हणतोय मी की आम्ही प्रचंड भावनिक आहोत या सगळ्या चित्रपटांच्या बाबतीत, म्हणूनच असं काहीतरी घडतंय आमच्या हातून. पण दोन्ही टोकाचं की मला हे मान्यच करायचं नाही, अशा टोकाची भावना घेऊन जरी ते केलं तर मग गडबड तिथे निर्माण होणार आहे. मूळ या सगळ्याच्या मागे 8 चित्रपट आता होतील. त्या 8 चित्रपटांमध्ये कुठलाही विवाद न होण्याचं कारण हे आहे की मुळात माझं हे तयार करण्याचं इंटेन्शन काय आहे, हेतू काय आहे, का करतोय आपण. आणि तो हेतू जर तुमचा शुद्ध असेल तर मग शुद्ध बीजापोटी फळे गोमटी असं तुकोबारायांनीच म्हटलंय. नाही, निश्चित या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थानं हा गोल्डन मिड पॉईंट असं आपल्याला म्हणता येईल. कारण मणिकांचन योग किंवा ह्याच्यामध्ये, कारण
एकीकडे शिवराय हे तुमच्या अतिशय जवळचे आहेत आणि तुकोबाराय, ती दोघांची भेट आहे आणि तशा अर्थानं वेगळ्या अर्थानं त्यामधला जो सिक्वेन्स आहे तर त्या सगळ्या गोष्टीकडे तू कशा अर्थानं पाहतोस. आणि अभंग तुकाराम आत्ताच्या करिअरच्या या टप्प्यावर जरी मिशन असलं तरी पोटात फुलपाखरं, डायनासोर्स काय नेमकं आहे रिलीजसाठी? छत्रपती शिवराय आणि जगद्गुरु तुकोबाराय हे महाराष्ट्राचं भक्तिशक्तीचं अद्वैत आहे आणि ते कोणीही वेगळं करू शकत नाही. आणि ती जी भक्ती आहे ती शक्तीचा आधार आहे आणि हेच दाखवायचा मी प्रयत्न केला की तुमची श्रद्धा आहे ना तुम्हाला अनेक अडचणींवर मात करण्याची शक्ती देते. हे आम्ही आमच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अनेकदा अनुभवलं आहे. म्हणजे ती श्रद्धा आमची छत्रपतींवरची आहे, त्यांच्या मावळ्यांवरची आहे, स्वराज्यावरची आहे, ती संतांवरची श्रद्धा आहे. माता अवधूत गांधी आपला संगीतकार आहे, तो तर माऊलींच्या घरातनं येतो स्वतः. तर त्यामुळे ती श्रद्धा सगळी ना आमच्यात भिनलेली आहे आणि ती श्रद्धा मदत करते. आणि मी श्रद्धा म्हणतोय, अंधश्रद्धा नाही. डोळस श्रद्धा अभ्यासातनं येते आणि ती श्रद्धा एकदा तुमचा अभ्यास पक्का असेल तर ती श्रद्धा तुम्हाला बळ देते. हा अनुभव आम्ही सातत्याने घेतोय आणि म्हणून या चित्रपटात सुद्धा तुकोबाराय आणि शिवरायांची जी भेट आहे ती जी भेट आहे त्याच्यामध्ये शिवराय 17 वर्षांचे आहेत आणि ते त्यांचं सगळं ते वैराग्य आणि विद्वत्ता पाहून शिवराय म्हणतात की मला आता वैराग्य प्राप्ती झालेली आहे आणि मी तुमच्या मागे येतो. तर त्यांना ते ज्या प्रकारचा उपदेश करतात त्याच्यात ते कर्मयोग सांगतात आणि तो आत्ताच्या तरुणांना फार महत्वाचा आहे. आत्ताची पिढी आपण आता मधल्या पिढीत, दुव्याच्या पिढीत आहोत की आपण आपल्या आई वडिलांना पाहिले आणि आपण जेनझी ज्यांना म्हणतो त्यांना पाहतो. तर ज्या स्ट्रगलमधनं आपण गेलो तो स्ट्रगल जर जेनझीतल्या या सगळ्या पिढीच्या वाट्याला आला तर ते कोलमडताना आपल्याला दिसतात. अगदी साधं उदाहरण मी पाहिलं की मी नाटक वगैरे बघायला जेव्हा कॉलेजेसमध्ये वगैरे जातो तेव्हा ती मुलं मोबाईल चार्ज नसेल तर डिस्चार्ज झाला तर फ्रस्ट्रेट होतात, डिप्रेशनमध्ये जातात. तर याच्यासाठी संत महत्त्वाचे आहेत. संयम शिकवतात ते कारण आणि धीर शिकवतात की तुम्हाला जर जगायचं असेल तर पहिल्यांदा पेशन्स डेव्हलप करायला पाहिजे सर्व प्रकारचा. आणि पेशन्स इज द की आपण म्हणतो प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर त्यामुळे शिवाजी महाराजांनी ते त्या पद्धतीने गाईड करताना आपल्याला दिसतात आणि म्हणून मला असं वाटतं की जास्तीत जास्त तरुणांना आपण इन्सिस्ट केलं पाहिजे की हा चित्रपट बघा. क्या बात आहे. ह्या सगळ्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला आत्ता विष्णुपंत पागनीस आणि त्या काळातला कृष्ण धवल असणारा संत तुकाराम आपल्या डोळ्यासमोर आहे, अशा वेळेला पागनीसांचा चेहरा हा तुकारामांचा चेहरा आत्तापर्यंत झालाय. अशा वेळेला योगेश सोमण कशा अर्थानं तुला आत्ता भावला आणि त्याची निवड किंवा हे तुकाराम दिसतील ह्या सगळ्यांबद्दलचा त्याचा असणारा अभ्यास याबद्दल तू बोलावं असं मला वाटतं. योगेश सरांनी आनंद डोह नावाचं एक एकलनाट्य 2011 माझ्या आठवणीनुसार त्यांनी लिहिलं आणि त्याच्या पहिल्या काही श्रोत्यांपैकी मी होतो. म्हणजे लिहून झाल्या म्हणजे सरांचं तेवढं प्रेम आहे माझ्यावर की त्या काळी एकांकिका आणि तत्सम जी नाट्य चळवळ पुण्यात चालू होती त्यात एक बऱ्यापैकी काम करणारं नाव म्हणून माझं नाव होतं. त्यामुळे सरांनी बोलवून मला त्यांनी निवडलं असं म्हणून आणि मग मी ते ऐकलं. मी त्याचा पहिला प्रयोग पाहिला शुभारंभाचा, त्याच्यानंतर सलग 7 प्रयोग पाहिले कारण मी प्रचंड त्यांच्या परफॉर्मन्सनी भारावलं होतं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांवरती जेव्हा जेव्हा प्रयोग मिळाला तेव्हा मी प्रयोग पाहिलेला आहे. आणि मग एखादी व्यक्ती मी परत तिथेच येईन की श्रद्धा हा महत्त्वाचा भाग आहे. ती अत्यंत श्रद्धेने आध्यात्मिक साधना म्हणून हे एकलनाट्य गावोगावी, खेडोपाडी, पारावर, वारीमध्ये, थिएटरमध्ये सगळीकडे सादर करते. 400-500हून अधिक त्यांनी प्रयोग केलेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटलं नाही की दुसरं कोणी असावं त्या जागी. याचं कारण की ट्रेंड अभिनेते मिळतील मला, उत्तम अभिनेते, मराठी चित्रपटसृष्टी त्यांनी भरलेली आहे. परंतु साधना केल्यानंतर कळणारे जे संत आहेत ते फार वेगळ्या पद्धतीने कळतात. याचा अनुभव आम्ही मुक्ताई करताना पण घेतला. म्हणजे तेजस बर्वे आणि जी मंडळी होती सगळी, नेहा नाईक आमची मुक्ताई करणारी, या सगळ्या मुलांना त्यांचा 1.5 महिन्याचा वाचिकचा वर्कशॉप झाल्यानंतर मी 8 दिवस सज्जनगडावर सेवेत ठेवलं होतं. तर त्या 8 दिवसाच्या सेवेने जो फरक पडलाय त्यांच्या डोळ्यांमध्ये ना, तो त्या 1.5 महिन्याच्या वर्कशॉपने नव्हता पडला. तर हा जो फरक आहे त्या साधनेचा, तर यांनी तर 15 वर्ष केलेली आहे साधना. त्यामुळे तुकाराम परत समजावून सांगा अभिनेत्याला आणि बिटवीन द लाईन्स हे किती अवघड आहे. तर
ते ऑलरेडी माझ्याकडे बनाया होतं आणि त्यामुळे दुसरा कोणाचंही नाव माझ्या डोळ्यासमोर आलं नाही. या सगळ्यामध्ये जिथे मगाचा एक मुद्दा पुन्हा मी हे करू पाहतो, तर मला असं वाटतं की पुष्पक विमान किंवा ह्याबद्दलचे असणारे वेगवेगळे प्रवाह आहेत, त्या सगळ्याकडे कसं टॅकल केलंय किंवा ते त्या गोष्टींना कशा अर्थानं सिनेमात स्थान आहे किंवा ओव्हरऑल असणारे मतप्रवाह त्याबद्दलचे वेगवेगळे आहेत किंवा तुकोबारायांच्या गाथा तरण्यापासून या सगळ्यापर्यंतचं जे वेगवेगळे मतप्रवाह आहेत त्याला ह्या सगळ्या गोष्टींनी, कारण तुमच्या भिंगातून हे कसं दिसतंय? मुळात माझं भिंग नाहीच आहे याला काही. ओके. माझं मत असं आहे की मी संप्रदायातला आहे, म्हणजे माझे आजोबा वारकरी होते, त्यामुळे घरात वारी आहे, त्यामुळे संप्रदायाची जी मान्यता आहे ती माझ्यासाठी अंडरलाईन आहे, बरोबर, प्रमाण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, परंतु म्हणून मी सोडून नाही देऊ शकत की हां माझं असं म्हणतंय, असं नाही होत. मी जसं मगाशी म्हटलं, मी ज्या ज्या लोकांशी चर्चा केली त्यात महत्त्वाचं नाव होतं डॉक्टर सदानंद मोरे. तर ते विचारवंत म्हणून आपल्याकडे मानले जातात, त्यांचा मोठा अभ्यास आहे, स्वतः वंशज सुद्धा आहेत. आणि अशा वेळी मोरे सरांशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा त्यांनी एक खूप सुंदर गोष्ट मला सांगितली. ते म्हणले की टाइम डायनॅमिक्स नावाची एक गोष्ट अस्तित्वात आहे. 400 वर्षापूर्वी काय घडलं हे आत्ता तुम्ही कसं जज कराल, आत्ताच्या तुमच्या लॉजिकच्या जोरावरती. उदाहरणार्थ, जर अजून 400 वर्षांनी एखाद्या पिढीतला कोणीतरी एक्स व्यक्ती आपल्यावरती सिनेमा बनवत असेल आणि त्यांनी जर असं ठरवलं की जर असं रिसर्च करू, पण समजा काही प्रमाणं नष्ट झाली असती, डिजिटल करप्ट झालं म्हणा किंवा काय झालं, आणि उद्या समजा असं झालं की टेस्ला या गाडीचं काही नामोनिशाण नष्ट झालं, फक्त नाव उरलं, आणि त्यावेळी जर कोणी असं म्हटलं की नाही नाही ही माणसं इतकी मागासलेली होती की हे मोबाईल वापरायचे, लक्षात घ्या, आणि ह्यांना कसं काय ते विदाऊट ड्रायव्हर गाडी चालवता येईल, असं म्हणण्यासारखं आहे ते. करेक्ट. कारण 400 वर्षापूर्वी योग साधनेच्या बळावर त्यांना काय अवगत होतं, काय ताकद होती, हे आज तुम्ही म्हणजे खऱ्या अर्थाने आपली बुद्धिमत्ता कमी होत चालली आहे आणि तोकडी आहे. ह्याचं उदाहरण म्हणून पण सांगतो, तर आज आपण का नाही करू शकत? फॉर एक्झाम्पल, आपण जर असं म्हटलं की अत्यंत सामान्य माणसांना कर्मयोग कळावा, काम करणं आणि भक्ती एकच आहे हे कळावं म्हणून भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली. ती गीता काही हजार वर्षानंतर कळेन अशी झाली लेमॅनला, म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, आपल्याला टीका केली ज्ञानेश्वरीची. ते त्या काळच्या शेतकऱ्यांना कळत होतं बरं का मराठी, म्हणजे आपण ते लेमॅनला सांगितलं. याच्यात माऊलींनी संस्कृतातलं ज्ञान प्राकृतात हे लेमॅनसाठी आणलं, ते कळेन असं झालं म्हणून नाथांनी भागवत सांगितलं 200 वर्षांनी. त्याच्यानंतर 150 वर्षांनी तुकाराम महाराजांनी गाथा सांगितली, कारण भागवतही आम्हाला कळेन असं झालं. म्हणजे आपला IQ हा डिटिओरेट होत कमी होत चालला आहे. आणि त्यावेळी आपल्या ऐकवीनी तुकाराम महाराजांनी काय करून दाखवलं हे जज करणं मला कुठेतरी पटत नाही. आणि दुसरा भाग आहे परत एकदा सांप्रदायिक श्रद्धेचा. तर मी संप्रदायातला असल्यामुळे मी ती श्रद्धा मानतो आणि मला ती श्रद्धा पोचवायची आहे. त्याच्यामध्ये वैकुंठ गमन झालं का नाही, गाथा तरल्या का नाही, याच्यामध्ये वाद हे मला असं वाटतं की ते राजकीय हेतूने केले जात असावेत. परंतु मला असं वाटतं की तुकाराम महाराजांची गाथा किती जण उघडून बघायला सांगतो आपण आपल्या तरुणांना, त्याच्यामध्ये पायकीचे अभंग आहेत, म्हणजे रोज करण्याच्या कामाचे सैनिकांचे अभंग आहेत, की सैनिकांनी कसं वागलं म्हणजे राजा मोठा होतो, सैनिकांनी कसं वागलं म्हणजे समाज सुरक्षित राहतो, याचे पायकीचे अभंग आहेत. गनिमी कावाचे अभंग आहेत, व्यवहाराचे अभंग आहेत, की प्रॅक्टिकली तुम्ही व्यवहार कसा करावा, की उदास विचार वेचकरी हा नंतरचा भाग आहे, पण आधी व्यवहार करावा चांगला, असं अशा पद्धतीने त्यांनी ते मांडलेलं आहे. तर हे जे सगळे अभंग आहेत हे उघडायला सांगतो का आपण? हे सांगणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. वैकुंठ गमन आता हे 375 वर्ष आहे सदैव वैकुंठ गमनाचं. मी सश्रद्धा असल्यामुळे मी हे मानतो आणि मी ते दाखवलेलं आहे चित्रपटामध्ये. त्यामुळे मी टॅकल करणं हा जो भाग आहे ना, हा थोडासा राजकीय भाग आहे. मी टॅकल नाही केलेला, मला जे माझं मत आहे ते मी मांडलेलं आहे. गाथा तरल्या याला प्रमाणित त्या काळच्या संतांनी लिहिलेले अभंग, रामेश्वर भट्टांनी लिहिलेला अभंग आहे. जळी दगडा सहित वया तारी येल्या जैसा लाया, लायांसारखे कागद तरंगले असं त्यांनी त्यांच्या अभंगांमध्ये लिहिलेलं आहे. निळोबारायांनी लिहिलेलं आहे. आता ह्या संतांनी डोळे देखत जे लिहिलंय ते आम्हाला मान्य नाही करायचं, असं कसं करून चालेल?
खरं. त्यांनी लिहून ठेवले ना, तुम्हाला त्याला प्रमाण कागदोपत्री आहे. पुरावा लागतो, हां. तर कागदोपत्री पुरावा आहे. संप्रदायात हजारो वर्ष ते त्याचं पारायण चालू आहे. मग आता त्याचं नाकारण्यात काहीच अर्थ नाही. केला आमच्या संतांनी चमत्कार, तो चमत्कार विज्ञानाच्या जोरावर असेल तर त्यातलं विज्ञान शोधा. माझं म्हणणं ते आहे की आपल्या समोरचं चॅलेंज ते आहे की त्यातलं विज्ञान शोधूया, पण त्याला खोटं नको म्हणूया ना. कारण मग ते असं होईल की मग तुम्ही तुकाराम महाराजांना खोटं म्हणताय का? तर तसं नाही आहे. त्यामुळे हे जे काही श्रद्धेचा भाग आहे यातला, हे जे प्रसंग आहेत जे माणसाला अधिक बळ देतात, ते बळ काढून न घेता ते अधिक बळकट करावं, जेणेकरून कुठेतरी मी स्वतः भगवंताला खूप प्रचंड मानतो. त्याच्यामुळे कुठेतरी भगवंत आहे आणि तो माझ्याकडे हे करून घेईन, पण मला करावं लागेल. मी प्रयत्नवादी असलो पाहिजे. तर त्या प्रयत्नांना यश देणारा भगवंत आहे. तर त्यामुळे प्रयत्न तर करून बघायला पाहिजेत. हे या संतांच्या चरित्रातनं शिकावं हे सगळं करत असताना, असं मला वाटतं. ओव्हरऑल ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे आता 7 नोव्हेंबर ही तारीख इथपर्यंत येत असताना म्हणजे टीमचे एफर्ट्स किंवा त्या सगळ्या गोष्टीबद्दल सांगावं. कारण जसं सज्जनगडावर सेवेला मुक्ताईच्या वेळेला तुम्ही ठेवल्यात, या वेळेचं तशा अर्थानं काही वर्कशॉप झाली का? कारण टीम तशा अर्थानं तयार आहे आणि ती संत ह्याच्यातच तशा अर्थानं तुमच्या सोबत असल्यामुळे त्या विचारांनी प्रेरित आहे, भारलेली आहे. पण याचे वर्कशॉप्स किंवा ओव्हरऑल तुकोबाराय आत्ताच्या घडीला त्या सगळ्या अर्थाने रुजवणं हे वेगळ्या अर्थानं टीममध्ये कशा अर्थानं झालं? प्राध्यापक शामराव जोशी यांच्याकडे मी गेले 18 वर्ष व्हॉइस कल्चर शिकतो. तर त्यांच्याकडेच आम्ही याचे वर्कशॉप्स केले. अर्थातच योगेश सरांचं स्वतःचंच एक साधनेचं प्रचंड अधिष्ठान असल्यामुळे तरीसुद्धा मी त्याच्यात जे आनंद डोह या एकलनाट्यात जे पटकथा स्वरूपातले बदल केले, त्याच्या संदर्भात आमच्या बऱ्याच चर्चा. शिवाय स्मितासाठी खूप चॅलेंजिंग रोल होता. आवलीबाईंचा रोल, जिजाईंचा रोल साकारणं, तुकोबांच्या धर्मपत्नीचा, तिचं ग्रामीण बोली कारण बरं ती ग्रामीण बोली म्हणजे आपल्याकडे सर्रास खेळ काढून बोललं जातं इंडस्ट्रीत, तसं नाही आहे. ते देहू म्हणजे पवन मावळ, पवन मावळामध्ये तुमच्या क्रियापदावर जोर देतात. इथपर्यंत बारीक काम तिच्या बोलण्यावरती आम्ही केलं. त्याचे तिचे वर्कशॉप झाले. सरांच्या आणि तिच्या भरपूर रिहर्सल्स नाटकासारख्या झाल्या. आणि याच्यानंतर देहूला वारंवार जाणं झालं. प्रशांत महाराज मोरे असतील किंवा सचिनदादा पवार असतील, या सगळ्यांच्या बरोबर या सगळ्या कलाकारांच्या वारंवार बैठका होत होत्या. आणि त्यातनं मग जे प्रश्न पडायचे, जसे आता आपल्याला प्रश्न पडतात की अमुक एक झालं तर मग तेव्हा असं का वागले, तसं का झालं, किंवा समाजाने अशा पद्धतीने कार्य केलं असेल, तर या सगळ्याचा वारंवार ओहापोह करून जवळजवळ 1-2-2.5 महिन्याचा तो कालावधी होता सगळ्या तयारीचा. आणि मग आम्ही प्रत्यक्ष त्या मैदानावर म्हणतो आपण तसं फील्डवर उभं राहिलो सेटवरती. त्याच्यामध्ये अजय पुरकर, अजयदादांनी खूप मंबाजी ही खलनायकी भूमिका साकारली आहे. त्याचा विशिष्ट प्रकारचा लुक आम्ही केला आहे. समीर सरांनी रामेश्वर भट्टांची भूमिका केली आहे. आणि मृणालताई नेहमीप्रमाणे आपल्याला जिजाऊंच्या रूपात दिसणार आहेत, त्यांना काय वेगळं सांगणार आता जिजाऊ म्हणून. आणि छान गोष्ट होती अजिंक्य राऊत. अजिंक्य राऊत तरुण युवा शिवबांच्या रूपात, शिवबराजांच्या रूपात आपल्याला दिसणार आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्याला घोडा चालवता येत नव्हता, म्हणजे याच्यामध्ये घोडदौडीच्या चेसचा पाठलागाचा मोठा सिक्वेन्स आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी तो घोडा शिकला पुण्यात येऊन, त्याकरता तो राहिला. अशा पद्धतीने आपापल्या परीने सगळ्यांनीच त्याच्यामध्ये जीव ओतला. गंमत अशी झाली की यावर्षी मेमध्ये पाऊस सुरू झाला, तेव्हा आमचं शूटिंग चालू होतं. आणि ऐन भरात शूटिंग आलेलं असताना वादळी पाऊस कर्जतमध्ये सुरू झाला. 2 दिवस असं होतं की आम्ही फक्त पाऊस बघत बसलो होतो. तिसऱ्या दिवशी काय गंमत असावी, म्हणजे योगायोग म्हणूया, आम्हाला आलेली अनुभूती म्हणूया की कारण शेवटचा दिवस राहिला होता एन डी स्टुडिओमधला आमचा बुकिंगचा, आणि बुकिंग वाढवून मिळणार नव्हतं. तर त्यामुळे त्या दिवशी काय गंमत म्हणून जो जुना जो कृष्णधवल तुकाराम आहे, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या बचावाचा जो प्रसंग आहे, तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना वाचवलं, तो प्रसंग जो आहे, त्या प्रसंगाच्या वेळी जो अभंग आहे, तुटो आहे मस्तक फुटो आहे शरीर, नामाचा गजर सोडू नये, तो मी लावून ठेवला. आणि खोटं नाही बोलत,
1 तास 4 तास पाऊस थांबला, आम्हाला उघडीप मिळाली आणि आम्ही ते पटापटा 2 सीन जे राहिले होते ते आउटडोअरचे करून घेतले आणि नंतर आम्ही वाईला शिफ्ट झालो. वाईला तर आलेला अनुभव असा आहे की वाकेश्वर घाट, वाकेश्वर मंदिर इथं जे आम्ही शूट करत होतो वाईपासून 1.5 किलोमीटरवर आहे, त्या पंचक्रोशीमध्ये प्रचंड पाऊस कोसळत होता, पण आमचं शूटिंग जिथे चालू होतं तिथे 3 दिवस पाऊस नाही पडला. अशा प्रकारच्या अनुभूती सुद्धा घेतलेल्या आहेत. आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे मी सश्रद्धा आहे. मी जगद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन या सगळ्याबद्दल धन्यवाद दिलेले आहेत. तर एक वेगळं विचारतो, हातातलं कडं फार देखणं आहे आणि ह्याला त्या शिवकालीन ह्याची एक सर ते कडं म्हणणं याच्यापेक्षा महाराजांनी दिलेलं आहे अशा पद्धतीचा वाटावा, अशा पद्धतीचं आहे काय. हे कडं जर आपण पाहिलं तर याच्यामधलं हे चांदीचं आहे. याला आता हल्लीच्या काळात अँटिक प्रकार म्हणतात. तर याच्यामध्ये हा जो प्राणी दिसतोय हा आहे शरभ. हा म्हणजे हा सिंहापेक्षा ताकदवान समजला जाणारा आपला पौराणिक प्राणी आहे. आणि मी हे शोधून विकत घेण्याचं कारण असं की शरभ हा छत्रपती शिवरायांचा खूप लाडका आवडता पौराणिक प्राणी आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर शरभाची चित्र आपल्याला रायगडाच्या राजसभेवर कोरलेली दिसतात. सिंहाला सुद्धा मारू शकेल असा हा प्राणी असतो. पौराणिक आख्यायिका अशी आहे की नरसिंहाचा राग शांत होत नव्हता, तेव्हा त्याची सगळी ऊर्जा कमी करण्यासाठी, त्याची ताकद त्याला दमवण्यासाठी एका अर्थाने भगवान महादेवाने शरभाचं रूप घेतलं. म्हणजे त्याचं संपूर्ण शरीर हे सिंहाचं आहे, परंतु त्याला पंख आहेत. असा तो एक पौराणिक प्राणी आहे आपल्याकडे आणि तो महाराजांची आठवण म्हणून मी सतत माझ्याबरोबर. क्या बात आहे. म्हणजे मला खरं तर वाटतं की 16व्या शतकात इतका दुष्काळ असताना, म्हणजे ज्या वेळेला सधन घरातला तुकोबारायांना वाटतं की आपलं धान्याचं कोठार खुलं करावं, इतकी इक्वालिटीचा थॉट, तशा अर्थाने समतेचा वेगळ्या अर्थाने थॉट घेऊन येणारा आणि मग त्याच्यातून स्फुरणारा कवी आहे, जो प्रपंचातून आलेला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. आणि मला असं वाटतं की इतकं आत्ताची जी भोवतालची आपली मराठी इंडस्ट्रीची परिस्थिती आहे ही तशा पद्धतीची आहे टेक्निकली. तर मला असं वाटतं की ओव्हरऑल अभंग तुकाराम हा इंडस्ट्रीसाठी तशा अर्थानं धान्याचं कोठार खुलं करणारा ठरावा आणि म्हणजे तुकोबारायांच्या अभंगाच्या नुसारच तो त्याचं कालातीत अस्तित्व राहावं. आज आपण जसं कृष्णधवल तुकारामाचं एक रेफरन्स पॉईंट म्हणून देतो प्रिसिडिंग रेफरन्सला, तसा तुझा तुकाराम हा अभंग तुकाराम कायम अभंगत्व त्याला प्राप्त व्हावं हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि इतका आपलेपणाने बोललास दिग्पाल, खूप 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 लेट्सअपशी बोलल्याबद्दल मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. रामकृष्ण. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.